संत महात्म्याने नामस्मरण एवढं केलं त्यांच्या पायाखाली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती महाराज. असं म्हणतात तुकोबारांचं नामस्मरण एवढं होतं, तुकोबरा शौचालयाला गेलं ते नामस्मरण बंधन होतं तुकोबारांचं. कुठं? शौचालयाला बाहेर बहर दिशेला गेले तरी तुकोबारांचं नामस्मरण बंधन होतं महाराज. एवढं नामस्मरण करायचे तुकोबाराय. लोकांनी महाराज अडवलं एक दिवस तुकोबारायना, महाराज अहो तुम्ही अपवित्र ठिकाणी बसलेला आहे आणि पवित्र देवाचं नाव घेता हे काय बरोबर नाही. तुम्ही नामस्मरण करू नका. कुठं? अपवित्र ठिकाणी तुम्ही बसलेला आहे आणि पवित्र देवाचं नाव घेता हे काय बरोबर नाही. त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं ठीक आहे उद्यापासून घेणार नाही. दुसरा दिवस उजडला, तुकोबाराय परत निघाले, पण तुकोबारांचं नामस्मरण बंधन होतं. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल तुकोबारांचं नामस्मरण चालू. दुसऱ्या दिवशी लोकांनी प्रश्न केला, महाराज तुम्हाला कालही सांगितलं होतं अपवित्र ठिकाणी बसलेला पवित्र देवाचं नाव घेऊ नका, पण तुमचं नामस्मरण बंद व्हायला तयार नाही. शेवटी रामेश्वर भट्टाकर तक्रार केली. कोणी? सगळ्या लोकांनी रामेश्वर भट्टाला बोलावलं. रामेश्वर शास्त्री आले आणि आल्याच्या नंतर तुकोबारांनी सांगितलं, महाराज इथं बसल्या ठिकाणी नामस्मरण करू नका, अपवित्र ठिकाणी तुम्ही बसले पवित्र देवाचं नाव घेऊ नका, पण तुकोबारांचं बंद व्हायला तयार नाही. शेवटी महाराज रामेश्वर भट्टानं तुकोबारांची जीभ धरली. काय धरली? जीभ धरली. जीभ. आणि जीभ धरल्याच्या नंतर महाराज तुकोबारांचं बंद झालं. पण रामेश्वर भट्टाच्या हातातून रामेश्वर भट्टाच्या पायातून रोमातून नामस्मरण बाहेर पडू लागलं. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. थोडी पाचनाला पाना, थोडी पाचनाला पाना, थोडी पाचनाला पाना, थोडी पाचनाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, किती नामस्मरण केलं संत महात्म्यांनी महाराज. सतत नामस्मरण तुकोबारांचं चालू होतं. शेवटी रामेश्वर भट्टाने जीभ धरली. रामेश्वर भट्टाच्या अंगातून रोमातून नामस्मरण बाहेर पडू लागलं. शेवटी तुकोबाराय म्हटले, माझाही इथे इलाज नाही, मी सुद्धा काय करू शकत नाही. का? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. छंद लागला महाराज तुकोबारायला. छंद लागला पाहिजे माणसाला. कशाचा? कशाचा? आपला छंद वेगळा आहे आणि संतांचा छंद वेगळा आहे महाराज. विठाला विठाला विठाला. आपला एक छंद आहे का? आपला एक छंद नाही महाराज. प्रत्येकाला वेगवेगळे छंद आहेत महाराज. एका माणसाचे जर छंद गोळा केले तर 100 छंद सापडतील तुम्हाला. स्वप्नामधले वेगळे, जागृतीमधले वेगळे, सुषुप्तीमधले वेगळे, अनेक छंद आहे महाराज. थोडक्यात सांगतो बघा. माणसाचा छंद किती? कुणाकुणाला खायचा छंद आहे, कुणाकुणाला झोपायचा छंद आहे, कुणाकुणाला फिरायचा छंद आहे. काय काय लोक लय फिरतात. आता तर एसटी फुकट झाली त्यामुळे जास्त फिरायला लागले. ज्यांना फिरणं होत नाही ते सुद्धा फिरायले. विठाला 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 विठाला. कुणाला
बडबड करण्याचा छंद, कुणाला कुणाला कशाचा, कुणाला कशाचा, कुणाला कशाचा छंद सांगता येत नाही. काय काय लोकांना खाण्याचा छंद असतो महाराज. किती खावं माणसाने, खावं माणसाने, पण किती खावं याला सुद्धा काय असते, मर्यादा असते महाराज, लिमिट असते. काय असते, लिमिट असते. काय काय माणसं काय खातील सांगता येत नाही. काय काय लोक डांबर खातेत, खडी खातेत, पुन्हा सिमेंट खातेत, वाळू खातेत, रस्ते खातेत. एका ठिकाणी, आता इथलं गावातलं या सोडून द्या आपलं, एका आमच्या तिकडे बीड जिल्ह्यामधलं सांगतो, एका गावामध्ये पेपरामध्ये बातमी आली होती. काय, एका सरपंचाने गावातील आलेले संडास बाथरूम 50 खाल्ले. किती, 50 संडास बाथरूम खाल्ले. म्हणजे निधी आला होता हो त्याचा, 50 संडास बाथरूमचा निधी आला होता, त्यांनी तो खाल्ला. म्हणजे लोक काय खातील सांगता येत नाही महाराज. माणसाने खावं, पण 3 जणांचं कधी खाऊ नका बरं का, लक्षात ठेवा. कोणाकोणाचं, भावाचं, देवाचं आणि गावाचं खायचं कधी नाही. कारण या 3 गोष्टी फेडण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागतंय. मी नाही सांगत, संत सांगतात. विठाला विठाला. 3 गोष्टी फेडण्याकरता माणसाला जन्माला यावंच लागतंय, पुन्हा त्याला मग जन्म घ्यावा लागतंय. कोणत्या कोणत्या गोष्टी फेडाव्या याव्या लागतात, ऋण, वैर आणि हत्या. या 3 गोष्टी माणसाने केल्या की त्याला पुन्हा फेडण्याकरता यावं लागतंय. कुठल्या कुठल्या, ऋण, वैर आणि हत्या. कोणाची जर आपण हत्या केली तर ती फेडण्याकरता परत यावं लागतंय. मग कोणाची हत्या, माणसाचीच केली असं नाही, पशुची सुद्धा आपल्या हत्या आपल्या कोण घडते. तुम्ही म्हणतात आम्ही कुठं हत्या करतो, आम्ही तर विकत आणतो मग खातो. असे आहेत की विकत आणतो आणि खातो. पण एक सांगू तुम्हाला, जो तोडणार आहे, जो तोडणार आहे तो कोणाच्या नावाने तोडला असतं, त्यांनी खाणाराच्या नावाने तोडलं असते महाराज. ते त्या पशुला पाणी घालत असताना, कोंबडी असेल, बकरा असेल, त्याला पाणी घालत असताना, त्याच्या नरड्यात पाणी होत असताना ते विचार त्याला सांगतंय, हे बघ, माझी काय तुला मारण्याची इच्छा नाही. हे पाप सगळं कोणावर, खाणारावर. जे तुला विकत घेऊन जातील त्यांच्या सगळे माती हे पाणी पाप लागणार आहे. माझी याच्यात काही चुकी नाही. मग कोण आहे पापी, खाणारा. म्हणजे पशुचे जरी आपल्या हत्या घडली तरी ती फेडण्याकरता पुन्हा जन्माला यावं लागते. ऋण, वैर आणि हत्या या 3 गोष्टी फेडण्याकरता माणसाला जन्म यावं लागते. म्हणून खावं कोणाचं याला फार महत्व. एका माणसाला महाराज खाण्याची लय सवय होती. किती सवय होती, एवढं खायचं महाराज, एवढा खात होता, एवढा खात होता, पंगत बसली. काय बसली, आता आहे का जिलेबी, आहे का पंक्तीला, आहे का जिलेबी, आहे का पंक्तीला, आहे आहे म्हणते. मा बोलायला तयार नाहीत मानू म्हणून. विठाला 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 पंगत बसली महाराज. काय बसली, पंगत बसली. पंगत बसल्यानंतर जिलबी आली. जिलबी जिलबी घ्या, जिलबी घ्या, जिलबी घ्या, जिलबी. आता वाढणार आणि 1 2 3 4 टाकले. आता 1 2 किती टाकणार आहे माणूस, टाकणारा 4 टाकील, 5 टाकील, 6 टाकील, 10 टाकील, लय खाणारा. पण तो खाणारा का कट्टर होता महाराज. त्यांनी सगळं ती काय म्हणते, टोपलं, पातेलं, काय म्हणते तुमच्याकडे, दुर्ड, दुर्ड, सगळं दुर्ड, सगळं दुर्ड त्या पातेल्यामध्ये आपल्याला ताटामध्ये ओतलं महाराज. खाऊ लागला एक एक जिलेबी, 1 2 सगळ्या जिलेबी खाल्ल्या महाराज. एवढी जिलेबी खाल्ली त्याने, एवढी जिलेबी खाल्ली, नुसतं आजारी केलं तरी आतली जिलेबी दिसत होती. नुसतं आजारी केलं तरी आतली जिलेबी दिसत होती. शेजारचा म्हणला, तेवढ्यात आली कडी. काय आली, काय आली, कडी, 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 कडी. ते म्हणलं येऊ द्या पुडी, येऊ द्या पुडी, येऊ द्या पुडी. कडी आली, पुडी. शेजारचा म्हणला, अरे नुसतं आजारी केलं तरी आतली जिलेबी दिसायला लागली, कडी टाकणार कुठं. तो म्हणला, मी जिलेबीच्या पुंगळीत टाकीन, तुला काय करायचंय. विठाला 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 विठाला. मला सांगायचं एवढं की मनुष्य देहामध्येच काय आहे, भजन करण्याचं काय आहे, ज्ञान आहे. संत महात्मे अनुभवाने सांगतात, आपल्याला तो अनुभव नसतो. संत महात्म्याने तो अनुभव घेतलेला आहे महाराज. संत महात्मे अनुभव घेतात मग जगाला सांगतात. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही, पण अगोदर खातो मग देतो. विठाला विठाला असं म्हणतात. चोखोबारायांच्या अंगावरती भिंत कोसळली महाराज. चोखोबारायांच्या अंगावरती भिंत कोसळली आणि भिंत कोसळल्यानंतर चोखोबारायांचा मृत्यू झाला.
मृत्यू झाल्याच्या नंतर जगाच्या मालकाला बातमी कळाली चोखोबरायांचा मृत्यू झालाय. त्यावेळेस नामदेव महाराज जवळ गेले देवाच्या आणि देव तर महाराज ढसा ढसा रडू लागला. देव रडत असताना नामदेव महाराजांनी पाहिलं. नामदेव महाराज जवळ गेले आणि देवाला विचारलं, देवा कशा करता रडताय, का रडताय? अहो हे संपूर्ण जग तुमच्या समोर जे उभा राहिले कशा करता? त्यांचं दुःख नष्ट व्हावं आणि त्यांना सुख प्राप्त व्हावं याच्याकरता तुमच्या समोर उभा आहे. त्यांना सुख देण्याकरता आणि त्यांचं दुःख नष्ट करण्याकरता तुम्हाला इथं उभा केलंय. आणि आज तुम्हीच काय करताय? रडताय. जगाचं दुःख दूर व्हावं म्हणून तुम्हाला उभा केलंय. आणि तुमचं दुःख दूर कोण करील आता? तुमचं दुःख दूर कोण करील आता? कशामुळे रडताय? नामदेव महाराजांनी प्रश्न विचारला देवाला. त्यावेळेस देवाने सांगितलं, नामा माझा एक भक्त भिंतीखाली कोसळून मेला रे, जा आणि त्याची हाडं घेऊन ये. नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा तिथं काही एक भक्त मेला नाही, एक मनुष्य मेलेला नाही, हजारो माणसं मेले त्या भिंतीखाली कोसळून. आणि हजारो माणसाचा हाडाचा ढीक तयार झालेला आहे. तुमच्या चोखोबारांची हाडं कुठं सापडायची? त्यावेळेस नामदेव महाराजाला उपदेश केला देवानं. आणि देवाने सांगितलं, नामा ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ना, ते माझ्या चोक्याची हाडं असतील, घेऊन ये. नामदेव महाराजांचा नाईलाज झाला. महाराज नामदेव महाराज गेले. संपूर्ण हाडाचा ढीक पाहिला पण कुठंही त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येत नव्हता. कोणत्या हाडातून तंबाखूचा आवाज येत होता, कोणत्या हाडातून दारूचा आवाज येत होता, कोणत्या हाडातून गुटख्याचा आवाज येत होता, कोणत्या हाडातून कशाचा आवाज येत होता हे तर मी सांगत नाही. एका कोपऱ्यामध्ये 2 हाडं पडलेली होती. महाराज एक हाड उचललं, कानाला लावलं, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा ध्वनी येऊ लागला. दुसरं हाड उचललं, कानाला लावलं, हरे राम रामा रामा हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे असा ध्वनी येत होता. महाराज भगवान परमात्म्याचं नामस्मरण ते हाडं करत होते. हाडं उचलले आणि उचलल्यानंतर भगवंताच्या दरबारामध्ये आणले. आणि जगाच्या मालकानं भगवान परमात्म्याने आपल्या स्वतःच्या हातानं चोखोबरांना आपल्या समोर समाधी दिली. महाराज बघा मोदी, जगामध्ये भारतामधला कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, या महाराष्ट्रातला कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, आपल्या शेलगावचा किंवा तावडीचा वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, सगळ्यात अगोदर दर्शन जर कोणाचं असेल तर ते चोखोबरांचं आहे. कारण समाधी पहिली कोणाची? चोखोबरांची. जे पंढरपूरला गेले त्यांना समाधी दिसल, जे नाही गेले त्यांना काय दिसल मी सांगत, विठाला 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 संत महात्म्याने एवढं नामस्मरण केलं महाराज. म्हणून तो कोबराने आपल्याला उपदेश केला की बाबांनो, संत महात्म्याने जे केले ना ते तुम्ही केला. कारण संत महात्म्याने आपल्याला मार्ग दाखवलाय. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेच पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोटे काही. संत आपल्याला काय दाखवतात? महाराज मार्ग दाखवतात. त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. तुकोबराच्या अभंगामध्ये आपल्याला मार्ग सांगतात की बाबांनो तुम्ही काय करा, मनुष्यदेह तुम्हाला प्राप्त झालाय ना, मग विचार करा. पण विचार करता असताना 2 दिवसाला, 4 दिवसाला, महिन्याला, वर्षाला, 8 दिवसाला जो सप्ताह असतो ते 8 दिवसातच फक्त विचार करू नका. माणसं फक्त सप्ताह सुरू झाल्यानंतर 8 दिवस विचार करतात. माळ घालायची. किती दिवस सप्ताह चालू आहे तोपर्यंत. सप्ताह एकदा झाला की ती माळ पुन्हा, ती माळीचं म्हणजे मिळत नसते पुन्हा काय ते. वर्षभर कोणी त्याचा विचार करत नाही. महाराज असा विचार करू नका. मग विचार करता असताना कसा करा, क्षणाक्षणाला करावा विचार, हरी बोल. God
मंडळ करता टाळे वाजवा एकदा. गोड भजन अशी 7 असल्या मला वाटत नाही 4 वाजतील आता. होय किती वाजवायचे का 4 वाजवा म्हणतात माम. विठाला विठाला काय काय ठिकाणी लय अवघड आहे महाराज. भला मोठा मांडव ना आत 5च पांडव अशी परिस्थिती महाराज. कधी कधी महाराजांना माहिती महाराज कधी कधी टाळ सुद्धा गळ्यात घ्यावं लागतं आम्हाला. विना गळ्यात टाळ गळ्यात, पुढे म्हणायला आम्हीच, माग म्हणायला आम्हीच आणि वाजवायला महाराज दोघच आम्ही. चलू द्या विठाला विठाला. पण आज परिस्थिती फार छान आहे महाराज. समर्पक प्रमाणात वारकरी चाली या ठिकाणी ऐकायला भेटल्या नाही. त्या वारकरी चाली बुडाल्या आता. हे अवघड झाले परिस्थिती. सगळे वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज. सगळ्यांच्या अगदी गायनाने मंत्रमुग्ध व्हावं अशी गायन मैफिल या ठिकाणी रंगलेली. मला असं वाटतंय आता बोलणं कमी करून गायनच ऐकावं. विठाला 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 कारण काय काय ठिकाणी लय परिस्थिती अवघड असते महाराज. एका ठिकाणी विदर्भामध्ये गेलतो आम्ही. विदर्भामध्ये ते तिकडे आशीर्वाद संस्थान विदर्भामध्ये असला गायक होता महाराज. असा मोठा जबडा होता त्याचा, लय मोठा जबडा, एवढा मोठा जबडा त्याला. आणि त्याने आलाप घेतला. काय घेतला? आलाप घेतला. इथं आलाप कोणी घेत नाही. सरळ सरळ सगळ्या म्हणजे कीर्तनकाराला पोषक साथ ही आलापाची नसती. आलाप कुठं घ्यायचं असते? भजनामध्ये, बैठकी भजनामध्ये तिथं आलाप असते. इथं पोषक साथ आहे सगळी. त्याने आलाप घेतला कुठं? कीर्तनामध्ये. आता आलाप संपवणं अर्धा तास, 15 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला तरी आलाप संपायला तयार नाही महाराज. एवढा मोठा आलाप घेतला. जाबडा बी त्याचा असा मोठा होता, त्या ह्याच्यासारखा, त्या मगरी सारखा मोठाचे मोठा जबडा. आलाप घेतला महाराज. एवढा मोठा आलाप घेतला, एवढा मोठा आलाप घेतला, एवढा मोठा आलाप घेतला. चिमणी आत गेली. कुठं? चिमणी आत गेली. चिमणी आत गेली, पिले देऊन बाहेर आली तरी आलाप संपला नाही. विठाला विठाला. पण इथं सगळी पोषक साथ आहे महाराज. एकदा सर्वांकरता जोरदार टाळ्या वाजवा. हा चला, काय सांगत होतो मी? हा विठाला विठाला विठाला. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. तुकोबर आपल्याला काय सांगतात? विचार करायला सांगतात. कशाचा विचार करा बाबा? या भवरूपी सागरातून तरुण जाण्याकरता काय करा? विचार करा. विचार माणसानं जरूर केला पाहिजे. कारण विचार करण्याची क्षमता फक्त कुणामध्ये? माणसामध्ये. इतरत्र ती क्षमता नाही. आपण विचार केला पाहिजे. पण काय विचार केला पाहिजे याला सुद्धा महत्व आहे. विचार 2 प्रकारचे आहेत. एक पारमार्थिक विचार आणि एक सांसारिक विचार आहे. विठाला विठाला विठाला. काय काय माणसं विचार करतात पण ते विचाराला काय अर्थ नसतो. विचार करून त्याचा काय फायदा? परंपरेने एक दृष्टांत सांगत असतात महाराज, जुनी महाराज लोक. एक मनुष्य विचार करायचा. काय? दारामध्ये रोज बसायचा, तोंड धुत असताना रोज बसायचा दारामध्ये आणि विचार करायचा. काय विचार करायचा? त्याच्या दारातून 10-15 म्हशी जात होत्या रोजच तिकडं शेतामध्ये चरायला. 10-15 म्हशी रोज जायच्या आणि त्याच्यामध्ये एका म्हशी शिंग अशी गोल 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 अशी होती बघा. अशी गोल गोल होती. तो विचार करायचा. काय करायचा? या शिंगामधून माझी उडी पलीकडे कधी जाईल असं काय करायचा? विचार करायचा. किती विचार केला? 1 दिवस, 2 दिवस, 6 महिने विचार केला. किती? 6 महिने विचार केला. पण त्यांनी कीर्तन ऐकलं. विचार करून फायदा नाही. ती गोष्ट कृतीत आणली पाहिजे. कृतीत आणली तर त्याचा फायदा. विचार करून काय नुसता फायदा? मग त्यांनी ठरवलं आता आपण ही गोष्ट कृतीत आणायची. काय करायची? ही करून दाखवायची. मग त्यांनी काय केलं महाराज? ती म्हैस आली. सकाळी सकाळी ती म्हैस आली. आल्याच्या नंतर त्यांनी त्या म्हशीच्या शिंगामध्ये उडी मारली. पडीकडता गेला नाही पण मधीच अडकून बसला महाराज. मधीच अडकून बसला. म्हशीला वाटलं आभाळ कोसळ काय माझ्या अंगावर, म्हणून म्हैस सुद्धा महाराज गावामधून सगळी धिंडच काढली त्या म्हशीने. कधी त्या भिंतीला जाऊन धडकायची, कधी त्या उखरड्यामध्ये जाऊन धडकायची, कधी झाडाला जाऊन धडकायची. त्याचे हाड जवळजवळ ते सगळे त्याचे हाड मोडले. काही सुद्धा राहिलं नाही. शेवटी म्हैस थकली महाराज. थकून म्हैस एका जागेवर उभा राहिली आणि लोकांनी त्याला वडून बाहेर काढलं. लोकांनी विचारलं अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? डोक्याचा भाग आहे का नाही? डोक्यावर पडला होतास काय?
असं कोणी म्हटले? लोक म्हणले. अरे अशी गोष्ट करण्याच्या अगोदर विचार करावा. तो महाराज सगळ्या बरगाड्या मोडल्या होत्या तरी सुद्धा उठून बसला आणि म्हणला, लोकांना सांगितलं तुम्हाला काय माहिती का? म्हणला मी विचार काय एक दिवस केला नाही, 6 महिने विचार करत होतो. म्हणला 6 महिन्यानंतर ही कृती केली. विठाला विठाला विठाला. मला सांगा असला विचार काय कामाचा आहे का? असला विचार काय कामाचा नाही. मग विचार कुठला केला पाहिजे? सारासार विचार करा. उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. सार आणि आसाराचा विचार केला पाहिजे. कोण आहे सार? मग कोण आहे आसार? त्रिगुण आसार, निर्गुण हे सार. सारासार विचार हरिपाठ किंवा सार 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 विठोबा नाम तुझे सार किंवा फलकट तो संसार. येत सार भगवंत. परमात्मा सार आहे आणि संसार आसार आहे. मग आसार काय आहे, सार काय आहे याचा विचार करणं म्हणजे क्षणोक्षणाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. का बरं विचार करायचा? कारण आपला देह आपल्या हातामध्ये नाही. तो एक ना एक दिवस काय होणार आहे? जाणार आहे. तो कसा आहे? नाशिवंत आहे. महाराज देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. सगळे सावधान झाले महाराज, पण आपण काय अजिबात सावधान झालो नाही. मग एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानं आपण सावध झालं पाहिजे. काय केलं पाहिजे? हात वर करा सगळे. वा वा, राहू द्या संध्याकाळपर्यंत अशीच राहून द्यायचे का? विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई मधली चाल घ्यायची म्हणा. क्षणोक्षण हाजी क्षणोक्षणे हाचे करावावे.
नाशिवंत जाणार जरा नाशिवंत जाणार जरा नाशिवंत जाणार जरा नाशिवंत जाणार जरा नाशिवंत नाशिवंत देह